नेव्ही डे निमित्ताने आपण चर्चा करतोय केतकर सरांबरोबर. केतकर सर, मगाशी तुम्ही सांगत होतात की कच्छच्या व्यापाऱ्यांनी जी नोंद ठेवली की नक्षत्राच्या सहाय्याने ते प्रवास करत होते, तर आजच्या ज्या नेव्हीला त्याचा काही उपयोग झाला का, की त्यांनी तशा प्रकारे कधी प्रयत्न केला का? गेल्या वर्षीच एक अशी मोहीम करण्यात आली नेव्ही आणि काही खाजगी लोकांची मिळून, आणि त्यांनी नक्षत्राच्या सहाय्याने सध्याच्या कुठल्याही आधुनिक उपकरणांचा वापर न करता एक मोहीम केली आणि ती यशस्वी रीतीने पार पाडली. म्हणजे त्यावेळेस त्यांनी जे काही त्यांच्या पद्धतीने शास्त्र निर्माण केलं होतं त्याच पद्धतीचा उपयोग आता त्यांनी करून. नक्की सर, खूप ही रोचक माहिती सरांनी सांगितलेली. सर, आपण वाडिया आणि वालचंद हिराचंद यांच्याबद्दल थोडस माहिती घेऊया की त्यांचं खूप योगदान आहे भारताच्या एकूणच जहाज बांधणीच्या सगळ्या कामामध्ये. वाडियांबद्दल सुरुवातीला काय सांगाल? वाडिया जे आहेत त्यांनी जी जहाज बांधणी केली होती ती त्या काळातली जहाजं इतकी चांगली होती की त्याच्यामधलं एक त्रिंकोमाली म्हणून जे जहाज आहे ते जवळजवळ 1816 मध्ये बांधलं. बरं. आणि ते 1955 पर्यंत कार्यरत होतं. अरे बापरे, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त ते काम कार्यरत होतं. नंतरच्या काळामध्ये ते ब्रिटिश नेव्हीमध्ये ट्रेनिंग शिप म्हणून वापरलं जायचं, पण 1900 मध्ये त्याचं नाव बदललं. ते त्याचं नाव त्रिंकोमाली बदलून त्याचं फ्रॉड्रियंट म्हणून नाव ठेवण्यात आलं. 1900 आणि मग त्याच्यानंतर ते 1955 पर्यंत कार्यरत होतं. आणि त्या 55 नंतर मग ते आता एका नेव्हीचा जो संग्रह असतो त्या संग्रहात. पण सर, याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की वाडियांनी त्यावेळेस ते जे जहाज बांधलं, जे 100 वर्षापेक्षा जास्त काळ काम करत राहिलं, ते किती गुणवत्तेचं असेल. आणि त्याच्यात म्हणजे मला एकदम आता हा मुद्दा डोक्यात आला की आपल्या इथे जे रस्ते बांधले जातात तर एक पाऊस पडत नाही तर तो रस्ता पूर्ण उखडला जातो आणि पुन्हा नवीन. आणि महत्वाचं म्हणजे फुलांची ही अवस्था, ही जहाजं असेल की त्यांना सतत मेंटेनन्स तर लागतच असेल, पण तो मेंटेनन्स हे करून सुद्धा ते कार्यरत राहणं ह्याला फार महत्वाचं आहे. खरंय खरंय खरंय. आणि सर, वालचंद हिराचंद जे आहेत ते वालचंद हिराचंद उद्योग महर्षी त्यांनी रावळगाव वगैरे ठिकाणी निरनिराळे कारखाने सुरू केले, पण त्याचबरोबर त्यांनी जहाज बांधणीचा कारखाना विशाखापट्टणम मध्ये सुरू केला. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला तो कारखाना तिथे होता आणि त्याच्यावर सुद्धा जपान्यांनी हल्ले केले होते, पण तरीही त्याच्यातून तो वाचला आणि तिथे खूप मोठी जहाजं सुरुवातीच्या काळात बांधली गेली जी शिपिंगमध्ये आपल्याला उपयोगी पडली. आणि त्या काळामध्ये शिपिंग मधलं खूप मोठं योगदान वालचंद हिराचंद यांचं आहे. निश्चित. म्हणजे जहाज बांधणीचा जो कारखाना आहे तो सुरू करणारे पहिले वालचंद हिराचंद शकतो का सर? HAL बद्दल काय सांगाल? त्या वालचंद हिराचंदनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स हाही कारखाना सुरू केला. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये रंगून मध्ये पडून असलेली यंत्रसामुग्री त्यांनी इथे आणली आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे विमान बांधणी सुद्धा सुरू केली HAL मध्ये, बेंगलोरमध्ये. म्हणजे तिकडे विशाखापट्टणमला जहाज बांधणी, इकडे विमान बांधणी. त्याच्याशिवाय कारखानदारी तर त्यांची होतीच. त्यांनी रेल्वेचे मार्ग पण बांधलेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. असं त्यांचं योगदान सर्व तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये आहे. निश्चितच. म्हणजे मला त्यांच्याबद्दलचे एक गीता पिरामलनी जे पुस्तक लिहिलंय बिझनेस लिजंड्स, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की पहिल्यांदा वालचंद हिराचंदांना जे काम मिळालं ते 7 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधण्याचं ते काम मिळालं. कॉन्ट्रॅक्टर होते ते आणि त्यावेळेस त्यांना त्याचे 80 रुपये देण्यात आले होते. तर त्यांचं योगदान निश्चितच खूप मोठं आहे भारताच्या या जहाज बांधणीच्या क्षेत्रात. सविता भावे यांचं एक पुस्तक आहे की त्यांनी लिहिलंय जिंकले भूमी जल आकाश. तर त्या पुस्तकामध्ये वालचंद हिराचंदच्या कर्तृत्वाचं नोंद
केली गेलेली आहे. निश्चितच. म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा कारखाना म्हणजे विमान बांधणी, जहाज बांधणी, इकडे रेल्वे बांधणी म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलंय त्याचं नाव खरंच खूप समर्पक आहे. आणि सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला खूप छान माहिती दिलीत. मराठा आरमाराच्या इतिहासाबद्दल खूप छान सांगितलं तुम्ही. कान्होजी आंग्रेंबद्दल खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. निश्चितच. आणि उद्या पुन्हा नवीन विषयांसह, नवीन पाहुण्यांसह आपण सलाम महाराष्ट्रामध्ये भेटणार आहोत. अचूक बातमी, ठाम मत, फक्त IPN लोकमत.